नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर दोन गुड न्यूज आहेत पहा. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आपण सुरुवातीला चांगली बातमी देणारच आहोत. तर आपल्या फॅमिलीमधून पहा, आपला एक फॅमिली मेंबर आहे सुमित घायतडक म्हणून. तर सुमितचं सिलेक्शन झालेलं आहे युपीएल मध्ये ऍज अ फ्रेशर सॅप प्रोसेससाठी. तर युपीएल मध्ये आपण मागच्या एक 5 ते 6 दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केला होता. सुमित त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला पण गेलेला आहे आणि त्याचं सिलेक्शन पण झालेलं आहे. जर तुम्ही ती कालची कमेंट पाहिली असेल, कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कमेंट केलेलीच आहे. तर सगळ्यांनी सुमितला कॉंग्रॅच्युलेशन करा, अभिनंदन सुमित. असेच आपल्याला खूप साऱ्या मित्रांना जॉब देण्यासाठी मदत करायची आहे. तर पायलने ऑलरेडी तिचे जे पण फ्रेंड्स आहेत, तर खूप सारे फ्रेंड्स ऍड केलेलेच आहेत. जे पण मेल कॅन्डिडेट आहेत, विशेष करून बॉईज मेल कॅन्डिडेटचं पण सिलेक्शन झालेलंच आहे वेगवेगळ्या कंपनीमध्ये. तर ज्या पण मेल कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे, मला त्यांना पण विनंती आहे की आता ठीक आहे, तुमचं तर झालं आहे सिलेक्शन, जे जॉब शोधत आहेत आणि खूप सारे असे पण कॅन्डिडेट आहेत ज्यांना खरोखरच जॉबची खूप गरज आहे, अशा सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला तुम्हाला जेवढं शक्य आहे, एखादा व्हिडिओ तुमच्या रिलेटेड नसेल तर तुम्हाला ज्या व्यक्तीपर्यंत वाटत आहे की या व्यक्तीला जॉबची गरज आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला फायदा होऊ शकतो, तर अशा सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ तर हा खूपच म्हणजे खूप स्पेशल असा ठरणार आहे. कारण आपण ज्या कंपनीविषयी माहिती देणार आहोत याच्यामध्ये पहा, 2020 चे जे कॅन्डिडेट आहेत तेही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये एज्युकेशन डिटेल आपण अशी कव्हर केली की ग्रॅज्युएशन मध्ये बीटेक आहे किंवा एमकॉम पण आहे, ग्रॅज्युएशन नॉर्मल आहे, पण त्याच्यासोबत हेही कॅन्डिडेट त्या ठिकाणी इलिजिबल आहेत. प्लस एका कंपनीमध्ये खूप सारा मेगा ड्राईव्ह असणार आहे. दुसऱ्या कंपनीमध्ये पहा, मेगा ड्राईव्ह असल्यामुळे तिथं टोटल खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामुळे टोटल जून महिना हा त्या ठिकाणी ड्राईव्ह चालणार आहे. तिथं तुम्ही डेली वॉक इन इंटरव्ह्यूला जाऊ शकता. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचे काही कन्सर्न क्वेरी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. त्या ठिकाणी आपला प्रयत्न असेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. आता वन बाय वन आपण एका कंपनीविषयी इन्फॉर्मेशन देणारच आहोत. व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर जी पहिली कंपनी आहे, तर क्रिडेन्स कंपनीसाठी इंटरव्ह्यू होणारच आहेत. तर खराडी लोकेशन आहे पहा, खराडी, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. तर क्रिडेन्स कंपनीमध्ये कशा कशासाठी इंटरव्ह्यू आहेत किंवा कुठले कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत, तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे, आता आपण याच्याविषयी माहिती देणारच आहोत. तर क्रिडेन्स पण ही पहा एक चांगली कंपनी आहे. खराडी येऊन आयटी पार्क मध्ये लोकेशन आहे. तर याच्यामध्ये कंपनीकडून जी इन्फॉर्मेशन आलेली आहे, तर त्यांनी काय काय सांगितलेलं आहे पहा. तर पहा, वी आर हायरिंग फ्रेशर अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वी आर हायरिंग फ्रेशर्स एज वेल असं त्यांनी म्हणले. टोटल जसं मी सांगितलं पहा, खूप मोठा मेगा ड्राईव्ह आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळतच असेल. रिक्वायरमेंट जे आहे 200 कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह जून 2024. ठीक आहे. इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस असणार आहे युएस साठी. तर मिनिमम जे क्वालिफिकेशन आहे याच्यासाठी जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. HSC फॉर फ्रेशर, जर HSC झालेला असेल, 12वी एज्युकेशन झालेलं आहे, तर मिनिमम 1 वर्ष इंटरनॅशनल बीपीओ एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते फ्रेशर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. शुड हॅव गुड ऑर एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स. वर्क टायमिंग राहणार आहे युएस शिफ्ट मधला. आणि वी प्रोव्हाइड फ्री कंपनी ट्रान्सपोर्ट फॉर ओनली युएस शिफ्ट, होम पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर मेल आयडी पण दिसत असेल पहा. या ठिकाणी तुमचा जो रिझ्यूम आहे, हा तुम्ही जो मेल आयडी दिसत आहे त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. ऍड्रेस आहे ई पार्क, खराडी, MIDC, खराडी, पुणे, महाराष्ट्र. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितले, वॉक इन इंटरव्ह्यूज बिटवीन 1 PM to 9 PM मंडे टू सॅटरडे. जसं आपण पहा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की जून महिन्यापर्यंत, संपूर्ण जून महिना या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. कुठले कॅन्डिडेट या ठिकाणी जाऊ शकता, बिकॉज द कंपनी डेट इन व्हॉइस प्रोसेस, इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस. युएस क्लायंट आहे त्यांच्याकडे. मे बी तुमचं जे काम आहे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ऑफकोर्स कस्टमरचे कॉल येणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे क्वेरी असेल ते तुम्हाला कॉलवर हँडल करायचं आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल ट्रेनिंग वगैरे दिलं जाईल. तर युएस प्रोसेस आहे, त्याच्यामुळे तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते चांगलं असायला हवं. ज्या कॅन्डिडेटचं एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स आहे, तर हे व्हॉइस प्रोसेसमध्ये हा जॉब आहे पहा, या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. जर तुमचं अंडर ग्रॅज्युएट असेल तर तुम्हाला 1 इयर इंटरनॅशनल बीपीओचा एक्सपिरियन्स असणं मेंडेटरी आहे. तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला ग्रॅज्युएट कंपल्सरी आहे. कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ऍज अ फ्रेशर, मग तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता. ठीक आहे. आता सेकंड जी महत्वाची जी कंपनी असणार आहे
तर या ठिकाणी पहा इक्लर्स साठी इंटरव्ह्यू होणारच आहे आणि इक्लर्स साठी आपला चॅनेलवरच कमीत कमी हा 7वा ते 8वा हा व्हिडिओ असेल. तर इक्लर्स मध्ये पहा खूप मोठा असा मेगा ड्राईव्ह सध्या सुरू आहे आणि याच्यामध्ये जसं मागच्या जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये पहा ते 20, 22 किंवा 23, 24 चे पास आउट घेत होते आणि फक्त बीकॉम साठीच ते हायर करत होते. आता एज्युकेशन डिटेल पण त्यांनी चेंज केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये एज्युकेशन डिटेल चेंज आहे आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये हा इंटरव्ह्यू असणारच आहे. तर एक समजून घ्या, इन्व्हेस्टमेंट बँकिंग ही एक अशी जॉब आहे याच्यामध्ये तुमची जॉब सिक्युरिटी असते. अरे इन्व्हेस्टमेंट हे कधी थांबणार नाही. जसं मनी मार्केट आहे, शेअर मार्केट आहे, स्टॉक मार्केट आहे किंवा त्याच्यानंतर जे तुमचं बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करतात पीपल, इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे, जसं हेल्थ इन्शुरन्स आहे, प्लॅन आपण घेतो पहा, लाईफ इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स म्हटलं की याच्यामध्ये काय आहे, हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ठीक आहे, तिथले जे काही अमाऊंट असतात इन्शुरन्स मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही कधी थांबत नाही. आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये पुण्यात मधले जर आपण विचार केला तर जे टॉप इंडियन एमएनसी कंपनी आहेत, टीसीएस, विप्रो, टीकेएम आहे, याच्यामध्ये पण रिक्रुटमेंट असते. त्याच्यानंतर ऑल स्टेट मध्ये पण इन्व्हेस्टमेंट बँकिंग साठी खूप मोठी प्रोसेस आहे. ठीक आहे, म्हणजे इन्शुरन्स मध्ये ती कंपनी डेल्ट करते प्लस एज वेल एज इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये ती कंपनी डेल्ट करते. गॅलेगर आहे. त्याच्यामुळे ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे खूप सारे कंपनी स्विच करायला ऑप्शन्स आहेत आणि एक जॉब सिक्युरिटी राहते त्या ठिकाणी. प्लस जर तुम्हाला पुढे जाऊन NISM सर्टिफिकेट जर तुम्ही घेतलं तर तेही तुम्हाला रिझ्यूम मध्ये ऍड करता येईल. सर्टिफिकेशनचा खूप मोठा फायदा आहे. मला एकदा सर्टिफिकेशन मिळालं तर नेक्स्ट टाइम तुम्हाला प्रमोट पण तुम्ही होता. म्हणजे इंटरनल जे प्रमोशन असतात कंपनीमध्ये तेही त्यासाठी तुम्ही इलिजिबल असतात. तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग जसं नॉन टेक साठी जे पण नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहेत तर त्याच्यामध्ये 2 प्रोसेस साठी तुम्ही नक्की ट्राय करा. एक म्हणजे US मध्ये जे मॉर्गेज प्रोसेस आहे आणि सेकंड म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग. या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं तर पॅकेज इन्क्रीमेंट ऍज कम्पेअर टू BPO हे खूप तुमचं फास्ट ग्रो तुम्ही करू शकता. तर ऑलरेडी मी खूप वेळ घेतलेला आहे आणि हे सांगणं पण गरजेचं आहे कारण इक्लर साठी आपण खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहे. पण ऍटलिस्ट म्हणजे वैयक्तिक मलाही वाटत होतं की 2 ते 3 कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी सिलेक्शन व्हायला हवं आहे. तर त्यामुळे आता आपण जी इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत, जी डेट आहे त्या डेटला तुम्ही नक्की इंटरव्ह्यूला जा. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाठीमागचा जो व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये इक्लर्स मध्ये कुठले पॉसिबल क्वेश्चन्स आहेत हे पण सांगितलेलेच आहे. तर त्याही व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत. तर आता आपण काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे कंपनीने तर त्याच्याविषयी माहिती देणारच आहोत. तर इक्लर्स मध्ये त्यांनी काय सांगितले आता आपण समजून घेऊया. तर मेगा ड्राईव्ह चालणार आहे ग्रॅज्युएट फ्रेशर साठी किंवा ज्या कॅन्डिडेटला 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे अशा कॅन्डिडेटसाठी. मृणाल आणि चिन्मय हे कॉन्टॅक्ट पर्सन असणारच आहेत पहा. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिफ्ट पण दिलेले आहेत, शिफ्ट टायमिंग वगैरे. तर काय एक शिफ्ट आहे पहा 6 AM to 3 PM, त्याच्यानंतर आहे 1 to 10 आणि 6 to 3 अशा 3 वेगवेगळ्या शिफ्ट आहेत. ज्या शिफ्ट मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे अशी तुम्ही निवडू शकता, त्या शिफ्ट मध्ये तुम्ही वर्किंग करू शकता. इलिजिबल क्रायटेरिया काय काय आहे, एनी ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट, BBA, MCOM, BA, BBM, BMS, MCOM, MTech, BTech हे सगळे कॅन्डिडेट आहेत. जसं मागच्या वेळेस ज्यांनी इक्लर साठी ड्राईव्ह होता फक्त BCOM आणि BBA हेच कॅन्डिडेट ते हायर करत होते. तर यावेळेस पहा खूप सारे कॅन्डिडेट म्हणजे एज्युकेशन डिटेल त्यांनी ही इन्क्रीज केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठले पासिंग ऑफ इयर कॅन्डिडेट 20, 21, 22, 23 जे 2022 पासूनचे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि ओपनिंग्स पण जास्त आहेत पहा. जसं मी सांगितलं मस्ट हॅव स्किल्स कशासाठी आहेत तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि KYC ऑपरेशन. गुड टू हॅव स्किल्स कॅपिटल मार्केट, फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन, AML म्हणजे अँटी मनी लॉन्ड्रिंग. आता पहा तुम्हाला एज्युकेशन डिटेल समजलीच आहे. लोकेशन ऑफकोर्स याचं पुणे महाराष्ट्र या ठिकाणी राहणार आहे. जे हिंजवडी मध्ये कंपनी आहे पहा फेज 2 मध्ये, या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. त्याच्यामध्ये स्किल्स काय रिक्वायर्ड आहेत पहा तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग अँड ट्रेड लाईफ सायकल, स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स विथ बेसिक एक्सेल स्किल्स रिक्वायर्ड. एक्सेल पण जर तुमचं झालेलं असेल तर हेही तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. इन्व्हेस्टमेंट बँकिंग जसं याच्यामध्ये फायनान्सच्या रिलेटेड पोस्ट आहे बा तर त्याची अगोदर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा. आणि मी ती व्हिडिओची लिंक ज्याच्यामध्ये पॉसिबल क्वेश्चन जे आहेत तर ते लिंक देत आहे, तो एकदा व्हिडिओ गो थ्रू करा. त्याच्यामध्ये पॉसिबल जे क्वेश्चन्स आहेत
तीही मी ऑलरेडी सांगितलेलेच आहेत, त्याची पण एकदा प्रॅक्टिस करा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी इंटरव्ह्यूला कधी यायचं आहे. तर इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे ती आहे 11 जून ते 13 जून. 13 जून पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे 10 AM to 2 PM. मृणाल आणि चिन्मय यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर रिझ्यूम आपल्याकडे जे आले होते तर त्याच्यामध्ये मला एक ऑब्झर्वेशन असं आलेलं आहे की मोस्ट ऑफ कॅन्डिडेटचं जे आहे हे रिझ्यूम मध्ये पुणे लोकेशन अपडेटेडच नाही. मागच्या व्हिडिओमध्ये पण ज्यावेळेस रिझ्यूम विषयी आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रिक्रुटर एवढा समजून घेणार नाही की तुम्ही पुण्यामध्येच राहता असणार आहे किंवा तुम्ही बाहेर जर राहता असणार तर इंटरव्ह्यूसाठी पुणे आला असेल. तो असं समजून जाईल की हा कॅन्डिडेट आउट ऑफ टाउन आहे आणि इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे, मग तो रिलोकेट होईल का हा क्वेश्चन त्याच्या मनामध्ये चालेल. त्याच्यामुळे तुमचं जे लोकेशन आहे रिझ्यूम मध्ये भलेही तुम्ही पुण्यामध्ये राहा नाही तर नका राहू, पुणे महाराष्ट्र शॉर्ट मध्ये ऍड करा, प्रेझेंट ऍड्रेस, आणि परमनंट ऍड्रेस पण शॉर्ट मध्ये मेन्शन करा. सेकंड असं ऑब्झर्वेशन आपलं होतं की हॉबी मेन्शन करत नाहीत कॅन्डिडेट, हॉबी पण मेन्शन करा. ऍज अ फ्रेशर तुम्हाला कुठल्या गोष्टीवर इंटरव्ह्यू क्वेश्चन करणार रिक्रुटर, तर त्याच्यामुळे तुम्ही हॉबी मेन्शन करा. आणि थर्ड जी गोष्ट आहे तर ते म्हणजे तुमचं असणारं कॉम्प्युटर नॉलेज. 2 कॅन्डिडेट आपल्याला असे भेटलेले आहेत की ज्यांचं ऑलरेडी टायपिंग आणि MSc झालेलं आहे, बट त्यांनी रिझ्यूम मध्ये मेन्शन केलेलं आहे बेसिक कॉम्प्युटर नॉलेज. बेसिक कॉम्प्युटर नॉलेज कुठला कॅन्डिडेट अप्लाय करणार किंवा कुठला कॅन्डिडेट त्या ठिकाणी लिहिणार की ज्याचं MSc झालंय ना टायपिंग कोर्स झालाय. तुमचा ऑलरेडी जर झालाय तर ते मेन्शन करा. रिक्रुटरला कसं समजणार की तुमचं हे झालेलं आहे. रिक्रुटरला ऑलरेडी 10 ते 20 कॅन्डिडेट आहेत, त्यांना त्यांच्याशी डिस्कशन करायचं आहे. तर तुम्हाला स्वतःला तुमचं इम्पॉर्टन्स कशा प्रकारे दाखवता येईल रिक्रुटरला, तर हे अशा प्रकारे दाखवता येईल की माझं एज्युकेशन तर झालेलंच आहे, त्याच्याच बरोबर मला कॉम्प्युटरच्या रिलेटेड हे नॉलेज आहे. सेकंड तुम्ही असं करू शकता, गुगलचा सर्टिफिकेशन कोर्स असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, तो एखादा ऑनलाईन कोर्स करू शकता, तो तुम्ही रिझ्यूम मध्ये ऍड करू शकता. ठीक आहे. रिझ्यूम हा तुम्हाला ऍटलिस्ट 1 महिन्यातून 2 ते 3 वेळा अपडेट करावा लागणार आहे. कॅन्डिडेटचं मी असंही पाहिलेलं आहे की एकदा रिझ्यूम बनवला की प्रत्येक ठिकाणी तोच रिझ्यूम तुम्ही अपलोड करता. तर असं करू नका प्लीज. त्याच्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जॉब डिस्क्रिप्शन शेअर करत आहोत. जे जॉब डिस्क्रिप्शन आपण सांगतो तर त्या रिलेटेड तुम्ही काहीतरी रिझ्यूम मध्ये अपडेट करायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तर आपण ते जॉब डिस्क्रिप्शन सांगत आहोत. ज्या कंपनीसाठी तुम्ही अप्लाय करताय रिझ्यूम रिएडिट करा, प्रिंट आउट घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यासाठी थोडंसं प्रिपरेशन करा आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं. ठीक आहे. तर हा व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी खूप सारे ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहेत. तर आशा करतो की या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि क्लिअरसाठी तुम्ही इंटरव्ह्यूला येतात. इन्फोसिस मध्ये पण आपले काही कॅन्डिडेट गेले होते का किंवा त्यांचं काय रिझल्ट आहे तेही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता जी थर्ड कंपनी आपण त्याविषयी माहिती देणारच आहोत. तर HDFC मध्ये रिक्रुटमेंट आहे तर त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. जसं HDFC बँकेविषयी हा व्हिडिओ असणार आहे, याच्यामध्ये आपण माहिती देणारच आहोत. तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल की HDFC ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये नंबर 1 बँक आहे आणि इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये पण म्हणजे त्यांना एवढं पण कम्युनिकेशन स्किल्स असं काही रिक्वायर्ड नाहीये. बेसिक बँकिंग नॉलेज त्यांना रिक्वायर्ड आहे. सेल्स पर्सन त्यांना हवाय जो कस्टमरला कन्व्हिन्स करू शकतो आणि आपला सेल्स हा इन्क्रीज करू शकतो. टार्गेट मीट करणारा त्यांना कॅन्डिडेट हवा आहे. आता इन्फॉर्मेशन जे आहे आपण गो थ्रू करणारच आहोत. त्याच्यामध्ये काय काय स्किल्स रिक्वायर्ड आहेत किंवा कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर HDFC मध्ये बघा जसं कस्टमर सर्व्हिस, अपसेलिंग किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट किंवा कासासाठी रिक्रुटमेंट असणार आहे. PRM क्रॉस सेलिंग. आता क्रॉस सेलिंग म्हणजे काय, एक त्यांचे 2 ते 3 प्रोडक्ट असतात. फॉर एक्झाम्पल क्रेडिट कार्ड आहे किंवा पर्सनल लोन आहे किंवा त्यांचे आणखी कुठले प्रोडक्ट असू शकतात, स्मार्ट पे वगैरे आहे. फॉर एक्झाम्पल क्रेडिट कार्ड आहे, लोन्स आहेत. मग जर तुम्ही त्यांना क्रेडिट कार्ड दिलं तर तुम्हाला एक ऍडिशनल त्यांना HDFC बँकेचा प्रोडक्ट सेल करायचा आहे. तर याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो क्रॉस सेलिंग. अप सेलिंग म्हणजे काय, अपसेलिंग फॉर एक्झाम्पल लोन आहे, पर्सनल लोन, कस्टमरला रिक्वायरमेंट आहे 2 लाख रुपयांची, पण तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करून एक 3 किंवा 3.5 लाखापर्यंत नेताय. पुढे जाऊन रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीज होणार आहे किंवा आता ही चांगली ऑफर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी आहे, पुढे जाऊन रेट ऑफ इंटरेस्ट लागला तर तुम्हाला जास्त इंटरेस्ट पे करावं लागेल. हे कन्व्हिन्सिंग स्किल्स आहे, तुम्हाला ट्रेनिंग पार्ट आहे, पण मी तुम्हाला ऑलरेडी शेअर करत आहे. तर दॅट वी कॉल अपसेलिंग. जे पण अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट आपण सेल करणं ते झालं अपसेलिंग. ठीक आहे. तर हे स्किल्स रिक्वायर्ड आहेत पहा. आता याच्यासाठी कुठले कुठले कॅन्डिडेट एलिजिबल आहेत किंवा ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे पहा याच्यासाठी. त्याच्यानंतर पहा बेसिक बँकिंग आणि कम्युनिकेशन स्किल्स रिक्वायर्ड आहे. जसं मी सांगितलं ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड आहे. सेल्स मध्ये पहा
स्क्रीनवर तुम्हाला माहिती मिळतच आहे पहा. राईट क्रॉस सेल प्रोडक्ट किंवा जे पण इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला कस्टमर पर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कस्टमर कन्व्हिन्स करायचा आहे. कस्टमरचा बिझनेस आपण कसं वाढवून घ्यायचा आहे, तर याच्यासाठी आपलं टार्गेट असणार आहे. कारण जसं टार्गेट तुमचं मीट झालं, तुम्हाला ऑफकोर्स ऍडिशनली सेल्स म्हटल्याच्या नंतर तुम्हाला हा इन्सेंटिव्ह पण मिळणारच आहे. सेल्स मध्ये रिक्वायरमेंट आहे, क्वालिटीमध्ये आहे ऑडिट अँड सर्व्हिस आणि MIS रिपोर्टिंग. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्क्रीनवर जी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहे, ऑडिट करणं म्हणजे ऑडिट अँड सर्व्हिस मध्ये किंवा क्वालिटीमध्ये पहा जे पण आहे, किंवा जे तुमचं परफॉर्मन्स आहे, फेस टू फेस कस्टमर जरी आला तर या ठिकाणी क्वालिटी पण मेन्शन करायची आहे. रूड व्हायचं नाही जर इन केस तुम्हाला कॉलवर म्हणजे कॉलिंगचं काम असेल तर त्या ठिकाणी. आणि MIS रिपोर्टिंग म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला जो डेटा मेंटेन करायचं काम असणारच आहे. तर अशा प्रकारे पहा ही HDFC मध्ये टोटल रिक्रुटमेंट होती. तर याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू कुठं होणार आहे हे समजून घ्या. तर इंटरव्ह्यू हा मंगळवार पेठमध्ये आहे आणि ही HDFC बँकेची मेन ब्रांच आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे पहा. इंटरव्ह्यूची डेट राहणार आहे 12 जूनला 10 AM to 3 PM या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे पहा. लोकेशन तुमच्या समोरच असेल पहा, मनोरमा मंगल कार्यालय, मंगळवार पेठ, नेक्स्ट टू सिंचन भवन, पुणे, महाराष्ट्र असं आहे पहा. आणि खूप चांगली रिक्रुटमेंट मी म्हणाल या ठिकाणी आहे पहा HDFC मध्ये. आणि कोणी कोणी यासाठी इलिजिबल आहेत की ज्या कॅन्डिडेटला 1 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स आहे. हे सुरुवातीच्या अगोदरचे जे 2 कंपन्यांविषयी आपण माहिती दिली तर ती फ्रेशरसाठी होती, किंवा एक्सपिरियन्स पण तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता 2 इयर्स पर्यंत इक्लर्ससाठी आणि क्रेडन्ससाठी पण. आणि HDFC साठी ही टोटल एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट असणार आहे. कुठले कॅन्डिडेट? ज्या कॅन्डिडेटला 1 ते 6 वर्ष बँकिंग किंवा सेल्स फायनान्सचा एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर तिन्ही कंपन्यांविषयी तुम्हाला माहिती मिळालीच असेल पहा. हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण सांगणं पण गरजेचं होतं, कारण रिझ्यूम आपल्याकडे जे आलेले आहेत तर रिझ्यूम पाहिल्याच्या नंतर पहा त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचंच होतं. इन्व्हेस्टमेंट बँकिंग काय आहे हे जर तुम्हाला समजलं तर त्या ठिकाणी तुम्ही इक्लर्स मध्ये नक्कीच इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तर आशा करतो की हा व्हिडिओ पाहून पण सगळ्यांना माहिती मिळालीच असेल, किंवा हा व्हिडिओ पाहून पण खूप लोकांना त्याची मदत होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.